ताबा लिहिली ना. बोलू नका त्यातले असं वाटणं आमले चार गो महाराज आई तुमनं म्हण नाही रे आप्पा आई देवनन तुकोबा राय ना संवादे रे ओ काका काही का असे ना पण पोरग गोड दिसतंय राव. तिला भारी पोरग आहे. हा आणि विशेष म्हणजे तू कीर्तन मग बोली राय ना ते जाऊ द्या पण त्यांना गंध देखील पहिले. हा कपाळावरचा गंध बघा नाही वाडा राहू द्यायचा. आईच आपलं प्रतीक आहे भाऊ. ओरिजिनल हिंदू बिगरटी येणार राहत नाही. ज्या लावतात नाही त्यातले समजे जायला पाहिजे म्हणणं काय. एकाही हिंदूनं बिगर टिळा लावायचं राहायचं नाही दादा. आता म्हणे माया बिचाऱ्या एक बी बाई बिगर टियान दिकस का बिगर कुंकुनी दिकस का. हा ती आपली संस्कृती आपला धर्म ना नेम येत तेवढं पाळायला पाहिजे. आता तुम्ही कोणीच बोलजात ना का इथला टाला म्हणा कारण तुमले असं चांगलं म्हणते ना का तुमले असा किडा पाडशात तुम्ही बोलजात ना का. ते प्रत्येक हिंदूच्या कंपडावर थोडा का ना गंध लावलेला असला पाहिजे. ती आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि प्रत्येकानं स्वाभिमानानं लावलं पाहिजे. बाकीना सांगतस गोहत्या बंद झालीच पाहिजे. गोहत्या बंद झालीच पाहिजे. ओ गोहत्या बंद करणारा आता बंद करायची आहे ना मग दुसऱ्या लोकांना बोलण्यापेक्षा मला असं वाटतं गायी पाडणारा कोण आहे माऊली बाबा. गायी कोण पाडतं माया हो. गायी कोणा पाण्यात जास्त शेतकरीच पण बरोबर आहे ना. मग गायी शेतकरीच पण त्या कापणारा हीच काही लय जात का मग. अरे त्यांना बोलण्यापेक्षा आपल्या विकणाऱ्याला थांबवा ना. विठ्ठल विठ्ठल पण असं आहे ना बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बाबा गुरुजी भाईदास बाबा बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बोलासारखा. पण म्हणा एकला ना एकलं तोंड पडजास आणि खरं जर बोलायला घेत मुक लागले पचत नाही. खरं जर बोलायला घेन सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शिरा असं. हा खरं मुकलायले पचत नाही त्यामुळे आपण बोलतात नाही. मग आपलं काय उन्हा वावर बरं वाईट घसडी घुसडी निघ जाऊ 2 तास. खरं जर बोलायला वाढे मुकलायले दणका लाग जाई. विठ्ठल विठ्ठल हिंदू धर्मातल्या प्रत्येक तरुणानं कंपडाला गंध लावला पाहिजे. या पोरानं माझ्या 5 मिनिटं वाढवले राव आणि बोलणंच पडीन माले. तुम्ही बी बहिणी स्वान विवाहित स्त्रीनं कंपड बोलू नका माय बाप कंपडाला थोडा का ना कुंकुना बोट ठेवत जा बहिणी स्वान. तुम्ही टिकल्या लावू नका असं मी म्हणणार नाही. टिकल्या जरूर लावा पण टिकलीन काले थोडसा का ना कुंकुना बोट ठेवलेत जावा बहिणी स्वान. बरोबर आहे ना. कुंकूचा बोट ठेवायचा माया हो. कारण तुम्ही जो शृंगार करतात ना हा तो जो शृंगार असतो ना त्याच्या मागे काही ना काही कारण आहे. तुम्ही म्हणसान महाराज काय कारण आहे. आपल्या धर्मातल्या स्त्रियांनी जो जो शृंगार केला त्याच्या मागे प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहेत. उदाहरण म्हणून सांगतो. तुम्ही कपायले कुंकू लावतीस बहिणी सोन टिकली लावतीस कशी राहते गोल राहते. बरोबर आहे ना. कुंकू गोलच का लावला जातो किंवा लाल टिकली गोलच का लावली जाते काय कारण आहे त्याचं. हाई अभंगना व्यतिरिक्त मटेरियल सांग रहे ना तुमले याना ना अभंगना काही संबंध नाही. मधमा थोडं बिवार पडेल म्हणे चाचे चाचे तोरलाई देऊ बा असं चालू आहे म्हणून. कुंकू गोलच का लावला जातो कारण विवाहित स्त्रीचं भाव असा असतो की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू किंवा गोल टिकली लावली जाते. बरोबर आहे ना हो. प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहे. अजून तुम्ही कानामध्ये ते तोंगल घालतात. तोंगल हा तुम्हाला जुन्या बाई साखरम फुल असंच ना कानात घालतात ना तुम्ही. कानातले ते का घातले जातात माया हो. फक्त आपण सुंदर दिसावं म्हणून का. फक्त सुंदर दिसावं म्हणून नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो. आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या कानात तोंगल घातले जातात. त्याचं कारण असं आहे ताई तुझं लग्न होतं या आता तू सासरी जाणार. सासरी गेल्याच्या नंतर तुझ्या देर बद्दल तुझ्या जेठ बद्दल तुझ्या सासू बद्दल सासऱ्याबद्दल देराणी बद्दल जेठाणी बद्दल जर कोणी काही बोललं तर उजव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन ऐकायचं. डाव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन सोडून द्यायचा. वाद करायचा नाही. हे तोंगल बाईला शिकवतात. बरोबर आहे ना.
आपण सांगच तुमले तुमना ते नाकमा फुली रास बहिणीसो रास ना नथ असते फुली असते असते ना. तुम्ही काहीच बोलू नका ते मी असले विचारस जास्त नवई जायला त्याने सांगा ना. बाईचा राग कुठं असतो हो हो बोलताना तर केल्या रे तुम्ही बाया येईल नाही त्याच बोला रे नाही ते बरेल गरमा दाती गुज जाय रे काका. बाईचा राग कुठं असतो दादाश्री नाकावर. ते नाकमानी फुली सांगस ताई कितल्या बी उपाध्या कर कितला बी वादविवाद कर राग धरीन चालणार नाही. राग आटेच तांबांना पडी संसार तुला या घरमाच करणार अशी ती फुली बाईले शिकवण देस. आपण सांगस मापा बट मटेरियल शे पण काय काय सांगू सुविधा इथलं सावटं वाढेल रास काय काय खाऊन काय काय नाही. मग ते पराड सुद्धा पुरी होत नाही ते बी ताटमा सोडील पहिल्यानं पडस. गळ्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र घालतात बरोबर आहे ना. लग्नामध्ये तुम्हाला मणी मंगळसूत्र दिले जातात नवरदेवाकडनं. ते मणी मंगळसूत्र नुसतं हाऊस म्हणून घालायचं नाही. काही काय बाया नाही माय आय डिझाईन मजा आणि अशी जुनी वेगळी आहे ते नाही होत आई त्यामुळे ना ते मेणबत्ती नाही ना त्याही लायलो मेन भरली हो मग दाबावतात नाही त्या. खरं कारण ऐका मणी मंगळसूत्र का घातलं जातं माझ्या माया हो लक्षपूर्वक ऐका आणि करता आलं तर स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. मणी मंगळसूत्र तुम्ही घालतात ना माझ्या बहिणींना सांगतो मायाच न वै घ्या ते बहिणीसले सांगण्याचे कारण तेच ना काय विचारीस ना संसार वै घ्या तिसले बोलीशन फायदा नाही. तरुण बहिणींना सांगतो मणी मंगळसूत्र तुम्ही घालतात ना मणी मंगळसूत्र बाईला उपदेश करतो. मणी मंगळसूत्र म्हणजे काय तुम्ही 2 डोरले असतात बरोबर आहे ना. 2 4 5 ज्याचे पैसे असतील त्याचे 10 15 सोन्याचे मणी असतात आणि त्याच्यामध्ये काळे मणी असतात बरोबर आहे ना. ते मंगळसूत्र बाईला सांगतात ताई तुझं लग्न होतंय ना आम्ही सोन्याची डोरलं सोन्याचे मणी आणि साधे मणी असतील आणि काळे मणी असतील सगळे एका दोरात राहतोय ना तसं तुला परिवार धरून एका घरात राहायचंय. ते मणी मंगळसूत्र बाईला उपदेश करतं. पटी राय ना बहिणीचं हा हा मग या पटाना जे कॉनलेस ना मी आता लास्ट वाला सांगतो ऐका. तुम्ही साखरपुडा झाल्याच्या नंतर साखरपुड्यामध्येच तुम्ही चाळ आणतात नवरी पोरगीला बरोबर आहे ना. चाळ आणतात ना पैंजण काय म्हणतात तुमच्याकडे साकड्या. हा त्या साकड्या असतात का साखरपुड्यामध्ये साकड्या घालतात तुम्ही. प्रत्येक साकडीला आहे ना घुंगरू असतो घुंगरू दोघं बाजूवाना. त्या साकड्या बाईला सांगतात ते चाळ मधले घुंगरू बाईला चालत असताना सांगतात ताई आता तुझं लग्न होणार जरा जपून पाय टाक कारण जीवनामध्ये जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल आणि डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईल. ते चाळ मधले घुंगरू बाईला उपदेश करतात. हा शृंगार आहे हा नुसता शृंगार करायचा म्हणून करायचा नसतो त्याच्या मागे काहीतरी शिकण्यासारखं आहे. हा पण घेता आलं पाहिजे. विठ्ठल माझ्या पूर्वजांनी उपवास केले तापस केले तुझं मंदिराचा धारवंटा राखला इतकं सगळं केलंय म्हणून आमचं काहीतरी तुझ्याकडे शिल्लक आहे. हा मग साधकांनी सुद्धा प्रश्न केला असेल कदाचित आपल्याही मनात याचा उपवास तापास आम्ही बी करतच उपवास ते आम्ही बी करतेस आमनं बी देवांकडे लिहिणं आहे का. पण आपला उपवास माने संतास ना उपवास मगाल तापर रक्ष बहिणीस आपला उपवास तसं तर यशले हा तुम्हाला उपकार मानायला पाहिजे कारण तुम्ही बी एक उपवास करता शासनासाठी. कोणता उपवास राज बहिणी म्हणतो यासना करताच तो वट सावित्री तिना नंतर राखू यश हारतालिका ना व्रत कोणी कोणसाठी करेल होता बहिणी स्वान बेकार हुशार म्हणे माया बी आणि बहिणी बी धडाधड उत्तरे दिराण्यात. हा पार्वती मातेनं केलेलं व्रत म्हणजे हारतालिका. पार्वती मातेचा पन्न होता की शंकर भगवंत योच पती मला पुढच्या जन्मात भेटले पाहिजे तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हारतालिका बरोबर आहे ना बहिणी स्वान. वा मग मना तुमले प्रश्न आहे जर पार्वती माताला वाटत होतं तोच नवरा भेटावा म्हणून केलेलं व्रत म्हणजे हारतालिका आठ बसेल बहिणीच माही कोणते बहिणीले वाटत आहोत नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे वर बोट करा बहिणीस हो सोनचिडी सोन अजिबात लबाड बोला नाही मला माहिती प्रत्येक नगर मा किडा राहतच कोणी सांगा आणि मला कोणी शिकाळणार नाही. तुम्ही कितला का बारी बरी बरी सांगतात मन नवरा असा मन नवरा तसा कारण
समोरासमोर घरे होतात म्हणे. एक घरना नवरा बायकोशने रोज भांडण होय आणि समोरला घरना नवरा बायको नेमन हसत खेळत राहत. हाऊ भाऊ विचार करे मी बायकोनं मन सारखं वागस तरी मन बायको दिनभर मग 3 दाव लोडा करस. हाऊ भाऊ बायकोन सांगे असं कसं वागत असेल म्हणे. यान बायको बी नाव बी हसतच राहस म्हणे. याना पण काहीतरी मंत्र शिकणं पडेल म्हणे. भाऊ आता आहे रे म्हणे. काय मी अख्खा बायकोनं ऐकस तरी मन बायको दिनभर मग 3 दाव भांडण करस. तू असं बायको सांगे कसं वागस रे. तू बिनतून बायको बी हसतच राहस. तो म्हणे दादा मना बी गरमा दांगडू शे पण मी जगानी पद्धत बदलाई टाकेल शे म्हणे. कसं रे. काही नाही म्हणे. आमना घरमा जर दांगडो आहे ना मन बाहेर आणता रांता लाटणं वडी फेकस नाही. लागी गे ते ती हसस नाही लागणं ते मी हसस म्हणे. पण दांगडो ते प्रत्येक ना घरमा शेवा सांगानच नाही. कारण गलीमाई फिरवणा तो समजी जात बाबा. गलीमाई फिरवणा 100 घरेस माई एक आवाज निघस. 100 घरेस माई कमीत कमी 99 घरेस माई एक आवाज निघस. कांदाने म्हणतो राई राई नो दुसरी राती ना काही तेनी घे जाती हो म्हणा बाप. मग आता मला सांगा बहिणी सो नाव हारतालिका का ब करती सो सोनचिडी सोन तुम्ही. हो हारतालिकावाल्या बहिणी सोन म्हणे मोठी भाऊ जाईये 2 दिनात लढाई व्हाल नवरा बायकोशने आम्ही जेमतेम आवरत यास ना दांगडू सांगे सौरी जेवाड. 3रा दिनले हारतालिका. मोठी भाऊ जाई बोलाना बी हिंमत होत नाही. माय सारखी भाऊ जाई काय बोलाना म्हणतं. मन चुलत भाऊ जायशे सक्की चुलत भाऊ जाई ते ताट बीट गली माई जाई राही नाही म्हणतं वैंजी काय भाऊ म्हणे. कोट चालणार म्हणे महादेव मंदिरवर. म्हणतं काय शे आज. हाय आबा तुमले माहित नाही म्हणे हारतालिका शे नाव भाऊ. असं आहे का म्हणता. उपास कोण करता रा. प्रत्येक बाई दरच म्हणे. तो म्हणता कसांसाठी म्हणे. तोच नवरा पुल्ला जाऊन मला भेटायला पाहिजे म्हणतं. तू ते परून दिन सांग राही ना आटे भेटना वर नको भेटजो. माको त्यालाच मागी राहिनी म्हणतं. मन भाऊ जाय म्हणे. तसं नाही भाऊ म्हणे. इथलं बिघडेल कुष्ट आहे म्हणे चांगलं ठोकी टाकी सुधारेल. आपण दुसरं कत बदलावत बटन आईच पुढे मागे ठेवच म्हणे. आपल्या उपवासामध्ये आणि संतांच्या व्रतामध्ये जमीन और आसमान का जितना अंतर आहे ना तेवढा अंतर आहे. तुकोबरायांनी सांगितलं माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. पण तुम्हाला मला प्रश्न करावा वाटतो बरं का. सांगताना सुद्धा तुकोबराय स्वतःच नाही सांगत पूर्वजांचं सांगतात गुरुजी. हा माझ्या वडिलांची बोल नका. माझ्या वडिलांची हो माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात. बोलू नका बोलू नका. आई बहिणी बी चक्कर मा पाठ दिलं तर माले सुधरीत राहील त्यांनी पोरशे का पोऱ्याशे. आता नेमकं उलटा असं शेती बहीण पोरे पोऱ्यान गद्दिकच मी पोरे आहे पोरणी गद्दिकच. सत्यानाशे जता तता सत्यानाशच शे. काय करी माणूस. माल जेवता जेवता काम फुट राहता. आमना एक दादाशी सांग म्हणे पोरे म्हणे ओ भाऊ कोण म्हणेन पोरशे असं. हा जर मी सांगा ना बाकी ना येडाय जाणं काय बी चावी राहणार जाणं. हो पण खरंच एखाद्याला मानून भगवंत असं सौंदर्य देऊन देतो. त्या दिदीला बघून मला इतका आनंद झाला. हो आणि असं नाही ती बहीण अशी डॅन्सर बिशे ना ती बहिणी जर राहा मला एक बुका मा मुक्का बी कट टाकी. हा काय महाराज सोपं नाही दे. पोर जात नाही एवढं वातावरण बनवणं एवढं सोपं नाहीये. आणि ताई तुम्हाला जर एवढा सपोर्ट असेल तुमच्या मायबापानं तुम्हाला जर अशी परवानगी दिली असेल तर तुमच्या मायबापांना श्रीमंत मनाचं म्हणावं लागेल. कारण मायबापांच्या सपोर्ट शिवाय पुरी काहीच करू शकत नाही. हा मायबापांचा सपोर्ट असला पाहिजे चांगल्या कामांना. चांगला कामले सपोर्ट करू बहिणी जुवन. हा असं जर काम करत असेल ना पोरगी तर नक्की सपोर्ट करायला पाहिजे. बाकी नाही माया वय व पिंटी तथा ना रूम तुना मोबाईल काय को कारण दखव पिंटी मोबाईल ना सांगे कोक असत ती. चांगला कामेच मग सपोर्ट करू. हा चांगला कामेच मग सपोर्ट करू. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी जर ठरवलं असतं स्वतः ग्रंथ लिहितात त्याला वेद
म्हणलं जातं ते तुकोबारायांचा अधिकार कमी असेल का, त्यांचं पुण्य कमी असेल का, पर स्वतःच सांगत नाही देवा. अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात. पण खरं सांगू का, आता मला सांगायला आवडेल, पूर्वजांची ठेव म्हणजे पूर्वजांची म्हणजे वडिलांची ठेव. हो, वडिलांची ठेव सांगतात, स्वतःच काही सांगत नाही. या विचार संतांचे म्हणून पूर्वजांबद्दल आस्था, आदर, प्रेम, बरोबर आहे ना. नाही तर आपण आजच्या तरुणांना सांगतो तुकोबाराय स्वतःच्या बापाचं, हो स्वाभिमानाने सांगता माझ्या पूर्वजांची, माझ्या वडिलांची ठेव तू याकडे शिल्लक आहे देवा. स्वतः स्वाभिमानानं सांगतायत तुकोबाराय. आत्ताचे तरुण जर 4-5 मित्रांमध्ये गप्पा मारत असतील आणि अचानक जर बापुना ना, तरी बापले सुद्धा सांगतात वा तुम्ही घर जा व घर जा वा. खाबर बावड्या नाही रे, आमना दलाल सुधरत नाही काय बी बोल पडत व घर वर. बाकी ना इथला 150 आता मंजुळी सुद्धा सांगतो महाराज काय सांगू तुमले, गण करो असं वाटत, गण चांगलं करो असं वाटत, पण आमना म्हातारा चांगला नाही शे, आमना म्हातारा चांगला नाही शे, आमना म्हातारा येडा शे. बाकी ना ते बोलायला तोंड समायते ना, आमना म्हाताराला अक्कल नाही असं बी सांगणार राहतस. भाऊ तुन म्हाताराला खरंच अक्कल नशील रे दादा. म्हणे कस काय महाराज, तुन म्हाताराला अक्कल राहते, तुला कसाला जन्माला घालतात. बापात दोष काढणारी अवलाद जन्माला आली तर तुकोबारायच्या तिलात लावून सांगतात माझ्या वडिलांची मिरासी का देवा. हो, वडिलांबद्दल स्तुती करतायत. मला सांगायला आवडेल, पण आता विषय असा आहे की टायमीचं पण किती वाजले हो आहे असं शे सरी घ्या टाईम. काय करी माणूस, आता एकला माणूस काय करी हो. हा गाडी चालवता म्हणा मित्रांनी कॉलेजने पुरी जाईल, त्यात पुरी गर्दी होती, ब्रेक काय दाबाय ना बाबा, डायरेक्ट पुरीच न जाईस गाडी घाल देणे. 1-2 पोर उपटाय गे, बाकीने राग मध्ये खाल लागणार, महाराजले डायरेक्ट मारान तयारी. आमने मैत्रिणीसले गाडी ठोक दिली बा असं. महाराज पुढे सांग हो बहिणी सोन मी काय मुद्दा आमने ठोक म्हणे, मी एकला गाडी चालाय राहणो, मोटरसायकल एकला चालाय राहणो, एकला काय करू म्हणे, एक्सिलेटर दाबू काय करू म्हणे, ब्रेक दाबू का काय करू म्हणे. सुधरत नाही माणूस कवय काय सांगू असं. तसं आता मला असं होई की तुम्हाला 9 ते 11 कीर्तनना टायमिंग होता, ते 11 वाजे घ्यात, पण मला हाय बी याद ठेवू नाही की मी 10 मिनिटं लेट येईल. हा आपलं तत्व आहे, आपण फुकटनं कोणाला येतच नाही आणि कष्टानं सोडतच नाही. तुम्हाला अजिबात ठेवावं नाही. मी विठ्ठल विठ्ठल पण आता काय ना तुकोबाराय इथं सांगतात माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधक भगवंतानं तुकोबारायांना सांगितलं तुकोबाराय तुमच्या पूर्वजांनी काय केलं म्हणलं, उपवास पारणे राखीला, दारवंटा केला, भोगवटा आम्हाला गी. मग आता बघा तुकोबारायांनी देवाला परिचय देताना सांगितलं देवा ऐक ना, माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे, आणि जर का मी तुझ्याकडे मागणी मागितली आणि तू द्यायला कमी पडला तर यात माझी आबरू जाणार नाही. आबरू माझी जाणार नाही, यात आबरू तुझी जाणार आहे. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो लक्षपूर्वक ऐका. आता सप्ताह कमिटीवाले सप्ताह करतायत, सप्ताह कमिटीवाल्यांनी सप्ताह केलाय. जर तुम्ही पावती फाडायला जातात, पावती घ्यायची आणि अपेक्षा असते आप्पा तात्या नाना मोठा भाऊ कोणतरी आपले 51,000 1 लाख नी पावती देईन बुवा, मोठा बंगला आहे पैसावाला माणूस आहे, 5-50 हजार लाख रुपये दी टाकी त्यांना भरोसावर या सप्ताह उभा कर देतच आणि जातच पावती लेवाले. साहेब आपलं सप्ताहाचं नियोजन आहे, पावती साहेब इथला वजन मग सांगत पंक्तीमध्ये काय आहे, भंडारा मग काय बनवणं शे या सांगतं काय नाही, मसाले भात बीत असं छोटं मोठं करता नाही वजनात करा, काय लागलं मला सांगा. अरे जे करायचं ते करा, काय लागलं तर मला सांगा. म्हणे पावती ते फाडल्या करा 151. आता माल सांगा याने कितली विसरी म्हणती होई, आपले काय गाण ठेवणी शे का. हा एवढे पैसे आहेत ना, हा म्हणत असं 151 करा. समजा सप्ताह कमिटीवाले वाद करण्यापेक्षा 151 लईस येतच आणि चौकमा चांगला बी बसेल राहतस नी वाईट बी बसेल राहतस. चौकमाना 2-4 टोल्या पुरेशनी सप्ताह कमिटीवाला विचारू काय रे दाद्या बंगलावर काय देणार पावती लेवाले आबो कितला देणार रे 151. आता या टिंगल करणारच नाही ऐका. नंतर आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे,
टिंगल करणारा जर टिंगल करेल तर इज्जत कोणाची जाईल? पैसा देणाऱ्याची का घेणाऱ्याची? देणाऱ्याची. बरोबर आहे ना? देणाऱ्याची. तसंच तुकोबाराय सांगतात, मी तुझ्या दारात आले त्यानंतर तू जर का मला काही दिलं नाही, मी खाली हाताकन गेलो ना, तर यात माझी जाणार नाही, लाच तुझी जाणार आहे. हा पण काही काही ठिकाणी असं फससणं माणूस. एक गावात मंदिर होतं, मंदिराचा पुजारी, पडको मंदिर, जुनं मंदिर होतं. पुजाऱ्याला असं वाटणं, हाय मंदिरले थोडंसं वर टाकून कलर वगैरे कर देऊत बा, रंगरंगोटी होई जाई, जर उभारी पण दिकीन मंदिर. 1 रुपयाने आवक होती नि पुजारी हुशार होता. व्याजना 50,000 रुपये उचलेली ना. व्याजना 50,000 चालण्यात बहिणीसो जावा. व्याजना 50,000 उचलेली ना. मंदिरले रंगरंगोटी कलर वगैरे करायचे. मंदिरना पुजारी इतला हुशार होता म्हणे, आपल्या असं करणं त्या आरतीले डायरेक्ट राजालेच बोलावणं शे. म्हणजे राजाने जरी आरती करी ते दक्षिणा काहीतरी 5-50,000 लाख रुपये दी जाईन. त्यामुळे 50,000 दिन कर्ज फिटे जाई, 50,000 मंदिरले राहायचा तिने आपलं नेम म्हणून जाई म्हणे. आता नेमका राजाला आरती करायला बोलावं. राजाने आरती करली नाही, ताटमा 1.25 रुपया ठी दे ना, निघी घ्या. पुजारीले नेसता उलटा काम चाले, ज्यांना बरोबर 50,000 उचलेले तर 1.25 रुपया ठी घ्या. ते काय फाशी लेवा नसेल म्हणे आई. पण पुजारीनं डोकं चालवलं. पुजारीनं डोकं चालवलं. तो 1.25 रुपया घेतला, मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिला. लोकांना सांगायला लागला, पुजारी ऐका ऐका ऐका, आपल्या मंदिरात आपले राजे आलते आरती करायला, आणि देवाच्या मंदिरात राजानं दक्षिणा लावली आणि त्या दक्षिणेचा आपल्याला लिलाव लावायचा, लिलाव करायचा, लिलाव. लोके म्हणे राजाने दक्षिणा ठेवले, काय शेन काय नाही. एक म्हणे 11,000, दुसरा म्हणे 25. पुजारी म्हणे का रे, पाणी बिनी टाकव होतं का म्हणे पिवान टाइमले दूध मा. तुमने लगे तरी नजर जात असं काय माहिती सांगा करता थोडी येईल मी आठे. 25,000, दुसरा म्हणला 50,000, तिसरा म्हणला 75,000. कारण राजानं दान केलेलं आहे, काय आहे काय नाही. 75,000 पर्यंत लिलाव आला आणि राजाचा रथ निघत होता. तोपर्यंत राजाचं लक्ष गेलं. प्रधानाला सांगितलं, म्हणले मंदिराच्या बाहेर आपण आत्ता चालू ना, मग मंदिराच्या बाहेर गर्दी कसली आहे म्हणले, बघा ना. प्रधान हो ना, प्रधानने देखा तो दांगडो म्हणे, बापरे आठे राजांटी दक्षिणा लिलाव चालू शे. प्रधान पळत पळत घ्या म्हणे, राजे म्हणे काय, तुम्ही जी वस्तू तिथं मंदिरात दान केली ना म्हणे, हा त्या वस्तूचा लिलाव चाललाय म्हणे. कटपर्यंत जायला म्हणे 75 लाख. कदाचित मी आता होऊन 1 लाख बी सॉरी 75,000 मी आता होऊन ती 1 लाख बी बोलली नव्हती म्हणे कोणी. राजा पयत पयत पुजारीना हात धरले ना म्हणे, भाऊ मीच लेस म्हणे वस्तू 1.25 लाख रुपया देस म्हणे. काय सांगितलं? 1.25 लाख रुपये दे, फक्त मूठ उघाडजो नको म्हणे. कारण मूठ उघडल्याच्या नंतर इज्जत कोणाची जाणार होती? राजाची. तवच पाहिन मन पडेले जाकेल मूठ. राजानं सांगितलं 1.25 लाख देस, फक्त मूठ नको उघाडजो म्हणे. देणाऱ्यानं देताना हुशारीनं द्यायचंय. बरोबर आहे ना? हा बाकी नसले असं वाटत सप्ताह त्याच नाही भाऊ करले तीन भाऊ, तसं नाही राहत. प्रत्येकानं हातभार लावला पाहिजे. बाकीने बाया सांगते, महाराज तुम्ही सांगता ते गण खरं शे, पण मन हातमा सत्ता नाही, याव मरी जायचो मा पण स्वाबी बी देत नाही. मी कथाईन दान करसू, टेन्शन लेवा नाही बहिणी सोन. तुमना मालकने जर पैसा दिनात नाही ना, खुशाल दाई की टाकानी. मग काय दान करणे म्हणल्यावर काय दखानं बारीक सुरी. बरोबर आहे का नाही? हा. आणि बऱ्याच ठिकाणी वसना असं बाबा हो असा आयडिया देवा म्हणा, गावात सप्ताह होता म्हणे, भाऊ तून काका येत नाही, आता सप्तान पावती लेवाल मीच गहू गावामध्ये 150 होतो जरासा. ती मावशी म्हणे, भाऊ तून काका फिराव कराय ना, तो काय देवा नाही, असं करतून काका कथा घ्या का मग तू गुच्चुपी लागजो म्हणे. हात तो काका घ्या बैर